ही घटना घडतात हे अतिशय गंभीर आहेत, त्याचं कोणी समर्थनही करणार नाही. उलट मी तर विनंती करेल का कर्जबाजारीपणाला कंटाळून जे लोक आत्महत्या करतात, हा आत्महत्या करणं हा पर्याय होत नाही. माझी विनंती राहील जनतेला का सरकार आहे, काही झालं आज उद्या होईल, पण मदतीचं आणि कर्जमाफीचं जे काही सातत्यानं आमदार महोदय मग ते विधानसभेत असतील विधान परिषदेत असतील सातत्यानं त्याची मागणी होत असते. परंतु संकटामागं संकट आसमानी संकट येत राहतं, पण निश्चित त्याच्यातून मार्ग काढला गेला पाहिजे या मताशी आम्ही सुद्धा आहेत. आणि एकदाशी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे का कर्जानं आत्महत्या झाली असं ऐकणं यात कोणालाही शोभनीय नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.